आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपलं स्वतःचं मूल मानून त्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण देऊन, चांगल्या प्रकारे गुणवत्तापूर्ण वातावरण निर्माण करून त्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आम्ही नियमित हजेरी उपस्थित कसं करता येईल यासाठी प्रयत्नशील राहिलो. पहिल्यांदा हेडलॅम्प आमचं ट्रेनिंग झालं. तर हेडलॅम्प ट्रेनिंगमध्ये आमचं बोरली या ठिकाणी ट्रेनिंग झालं. त्या ट्रेनिंगमध्ये स्वदेशची जी टीम होती त्या टीमने आम्हाला चांगल्या प्रकारचं विजन दिलं. हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम वाचनकुटी आहे. या ठिकाणी जी स्थानिक साधनसंपत्ती आहे, नारळ आहेत किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा वापर करून स्वतः मुलांनी या ठिकाणी निर्माण केलेली ही वाचनकुटी. इंग्रजी बोलण्याची काळाची गरज आहे. जो ट्रेनिंग आमचा इंग्रजीत झाला त्या इंग्रजी ट्रेनिंगमध्ये आम्ही कशाप्रकारे विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिशचा कोर्स द्यायचा हे शिकून आलो. आणि नंतर आमच्या टीमशी मी डिस्कस केलं. त्यानंतर आमचे आवडसर सहकारी आहेत, त्यांच्या मोबाईलमध्ये एक हॅलो इंग्लिश नावाचा ॲप्स होता. त्या ॲप्सचा वापर करून आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना इंग्रजी कशाप्रकारे इम्प्लिमेंट करता येईल यासाठी प्रयत्न केले आणि त्याचं फलित आम्हाला निश्चितच चांगल्या प्रकारे मिळाला. What's your name? My name is Vinati Patil. What's your education? I am in the 8th standard. Do you speak English? Little. Are you from Shekhadi? Oh yes. Where are you from? I am from Shekhadi. मुलामध्ये आपल्याला अजून काय इम्प्रूव्हमेंट करता येईल, जास्तीत जास्त आपल्याला मुलं कसे विकसित करता येतील, तर अशी ट्रेनिंग ही स्वदेशमध्ये असतात. What is your name? Janvi. Shake, 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 shake your hair. Shake, 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 shake your hair. आजपर्यंत शिक्षण पद्धतीमध्ये सगळं काम चालू होतं, परंतु त्याला खऱ्या अर्थाने प्रेरणा देण्याचं काम स्वदेशनी केलं. Shake, 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 shake your tongue. Shake. विद्यार्थी स्वतः कृतीतून शिक्षण घेत होते. म्हणजे विद्यार्थ्यांनी कृतीतून शिक्षण घेतलं आणि ते त्यांच्यामध्ये वृद्धिगत झालं. त्यांच्या हातामध्ये साहित्य दिल्यानंतर त्यांच्यामध्ये आवड निर्माण झाली. असे असंख्य उपक्रम या शाळेमध्ये आम्ही राबवत असतो. हे काम एकट्याचं नसतं, हे काम टीमवर्क असतं आणि ते टीमवर्क कशा प्रकारे करून घ्यायचं हे मला स्वदेशच्या हेडलॅम्पच्या प्रशिक्षणातनं समजून आलं. त्याच्यामुळे खरोखर अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची माणसाला गरज आहे. अशी टीचर्स ट्रेनिंग जास्तीत जास्त झाली पाहिजेत असं मला तरी असं वाटतंय. सर्व शिक्षकांनी गुणवत्तेचा ध्यास मनाशी धरून काम करायला पाहिजे. एवढं केलं तर नक्कीच आपला तालुका, आपला महाराष्ट्र प्रगत झाल्याशिवाय राहणार नाही.